प्रमाणपत्र वैधता समितीवर अप्लीय कमिटी स्थापित करण्याच्या कोळी समाजाची मागणी। महाराष्ट्रभर टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी या अनुसूचित जमातीला जात प्रमाणपत्रापासून वंचित ठेवण्याचे काम प्रांताधिकारी व वैधता समिती करीत आहे। म्हणून या जमातीच्या गरीब आणि दुबळ्या नागरिकांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतात। मात्र यातून आम्हाला न्याय नक्की मिळतो आणि असा न्याय मिळू नये याकरिता न्यायालयाऐवजी जात वैधता प्रमाणपत्र तपासणी समितीवर अजून एक अप्लीय समिती बसवण्यात येत असल्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। मात्र या निर्णयामुळे मूळचे टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी जमातीवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे किंवा हायकोर्टाचे दरवाजे बंद करण्यासाठी आणि ज्यांना या अगोदरच जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त आहे त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी शासन आणि शासनात बसलेले विरोधक असली न्यायकारी भूमिका भारतीय जनता पक्षाकडून बजावून घेण्याच्या बेतात आहेत। जर का महाराष्ट्र शासनाने अशा अन्यायकारक निर्णय घेतला तर आम्हाला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन मतदान करावे लागेल आणि ही आमची हिंदूंची आवडती सत्ता आम्हालाच घालवावी लागेल असा दिवस महाराष्ट्रावर येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने अन्यायकारक निर्णय घेण्याचे रद्द करावे, अन्यथा आम्हीही महाराष्ट्रातील 1 कोटी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचे सर्व बांधव आपल्या विरोधात मतदान करू। खानदेशातील जळगाव, धुळे, साक्री, शहादा आणि नंदुरबार मतदारसंघातील टोकरे कोळी समाज स्वतःचा उमेदवार देऊन भारतीय जनता पार्टी सरकारला पाय उतार करण्याचा निर्णय घेऊ शकतो असे समस्त टोकरे कोळी समाजाच्या वतीने सांगण्यात आले। या आशयाचे निवेदन आज केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना देण्यात आले। यावेळी गणेश कोळी, खंडेराव कोळी, दादा कोळी, धारू कोळी, अर्जुन शिरसाट, गोलू वाघ, गुलाब कोळी, नागिन कोळी, विशाल कोळी, कल्याण कोळी, भरत कोळी, सुरेश कोळी, राजेंद्र कोळी, मनीलाल कोळी, योगेश्वर कोळी, नरेंद्र कोळी आदी उपस्थित होते।